देवडी खरेदी विक्रीच्या वतीने नाफेडची चना खरेदी करताना यार्डमध्ये शेतकऱ्यांचा चना मोजमाप करताना चना खराब आहे अशी बतावणी करून क्विंटल मागे अनधिकृत 100 रुपये घेतल्या जात असल्याचे प्रकरण समोर आले असून गौड येथील शेतकरी निखिल प्रकाश जगताप यांनी याबाबत पोलीस स्टेशन देवडीला तक्रार दाखल केली आहे। शेतकरी निखिल जगताप यांनी नाफेडमध्ये 63 क्विंटल चना विक्रीकरिता आणला होता। त्यामधील 60 क्विंटल चना विक्री करण्यात आला। उर्वरित चना हा थोडा खराब असल्यामुळे तो चना घेण्यास ग्रेडर शुभम धनराज भगत यांनी असमर्थता दर्शविली, परंतु ग्रेडरने 6300 रुपये भरल्यास उर्वरित चना खरेदी केल्या जाईल असे सुचवल्यानंतर शेतकरी निखिल याने 6300 रुपये भरून चना नाफेडला दिला। त्यानंतर 6300 रुपये भरलेल्या पैशाची पावती ग्रेडरला मागितल्यानंतर त्याची पावती मिळत नसल्याचे ग्रेडरने सांगितल्यावर शेतकऱ्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी देवडी पोलीस स्टेशनला त्याबाबतची लेखी तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात देवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताडीकोटे यांनी हे प्रकरण चौकशीसाठी तपासात घेतले आहे। आज आम्हाला निखिल प्रकाशराव जगताप राहणार गो या कास्तकाराची तक्रार प्राप्त झालेली आहे। त्यांनी त्यांची तक्रारीत असं म्हटलेले आहे की देवडी खरेदी विक्री जी FMC मध्ये होत आहे त्यामध्ये प्रति क्विंटल 100 रुपये हे जादा पैसे घेतले जात आहेत, त्याचे कोणत्याही प्रकारे पावती दिली जात नाही असे त्यांनी 63 क्विंटल त्यांचा चना विकला। त्या 63 क्विंटलवर 63 रुपयाची त्यांची फसवणूक झालेली आहे असं त्यांनी सांगितले आहे। त्यांच्यासोबत अशा इतर बऱ्याच कास्तकाराची आर्थिक फसवणूक झालेली आहे, त्यांच्यामुळे त्यांनी ही तक्रार दिलेली आहे। या तक्रारीची योग्य चौकशी करून कारवाई करण्यात येईल। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।